तेरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी उसळला भीमसागर. मोठ्या दिमागात मिरवणुकीचा समारोह. पूर्ण शहरात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न प्रकांड पंडित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या हर्षोल्लासात आनंदात साजरी करण्यात आली. प्रारंभी सकाळी अमित कुमार जोंधळे, राजू भिसे, बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, विजय बगाटे, भुजंगराव कांबळे यांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक डॉक्टर आंबेडकर नगरपासून सिद्धार्थनगर रेल्वे कॉलनी, विजयनगर कुंभार गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर, शिवाजी महाराज चौक, सोनार गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत डॉक्टर आंबेडकर चौक येथे सांगता करण्यात आली. मिरवणुकीत आबालवृद्धापासून तर महिला, तरुण तरुणी मोठ्या संख्येने भाग घेत डीजेच्या तालावर ठेका धरला होता. अतिशय आनंदाच्या वातावरणात मिरवणूक पुढे सरकत होती. या दरम्यान अनेक सामाजिक संघटनांनी, यात रेल्वे मजदूर युनियन, ऑल इंडिया SST, रफिक बागवान मित्रमंडळ, ताजमामा मित्रमंडळ यांनी शीतपेय, लाडू व मिठाईचे थंड पाण्याची सोय केली होती. याच दरम्यान शाहीर विजय साथोरे यांची डॉक्टर आंबेडकर चौकात गायन संपन्न झाले. तर मिरवणुकीत रमाई ग्रुप लेझिम्स यांचे सादरीकरण, पंचशील नाट्य ग्रुप यांचेही सादरीकरण मुख्य आकर्षण ठरले. तर यावेळी उन्हाचा पारा जास्त असल्याने चक्रवर्ती वाघमारे यांनी उन्हापासून संरक्षण व्हावे यास म्हणून मॅटची सोय केली होती. मिरवणुकीत पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवत शांततेत मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, भंते पय्यावंशी यांनी त्रिशरण पंचशील देत आशीर्वाद गाथेनी कार्यक्रमाला विराम दिला. तर व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जयंती सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उत्तमभैया खंदारे, सल्लागार प्रकाशदादा कांबळे, कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे, हर्षवर्धन गायकवाड, राजकुमार सूर्यवंशी, साहेबराव सोनवणे, दिलीप गायकवाड, चेतानंद वाघमारे, गौतम दिपके, दादाराव पंडित, प्रवीण कनकोटे, विशाल कांबळे, अतुल गवळी, भीमा वेवळ, उत्तम कापुरेसह आदींनी परिश्रम घेतले. तर भीमनगर मित्रमंडळाने अतिशय सुंदर देखावे सादर करत पुणेकरांचे मने जिंकले. यावेळी तुषार गायकवाड, मोकिन पाटील, रवी गायकवाड, अजय गायकवाड, मिलिंद सोनकांबळे, संजय शिंदे, राजू नारायणकर, श्यामसुंदर गायकवाड, सिद्धांत गायकवाड, प्रवीण गायकवाडसह मित्रमंडळाने परिश्रम घेत जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळे यांनी मानले.
वर्षा फक्त तमाम भारतीयांना एकच वेळेची करायची आहे। यावर्षी जयंती व्यसनमुक्ती व तंटामुक्त झाली पाहिजे। भावानं भावासोबत भावासारखं राहिलं पाहिजे। भांडण नको, तंटा नको, व्यसन नको। जय भीम, जय भारत। ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन नांदेड डिव्हिजन पूर्णा ब्रँचच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रसना वाटप, पाणी वाटप जवळपास 4 ते 5 हजार लोकांना रसना आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी ठेवतो। याही वर्षी आम्ही तो कार्यक्रम ठेवला आहे। आजचा आनंद कसा वाटतोय? खूप छान वाटतंय। जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, तसेच जगामध्ये सर्वात मोठं संविधान ज्यांनी लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणारा आम्ही पूर्णाच नाही, महाराष्ट्रच नाही, देशच नाही तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे। खूप आनंद होत आहे। धन्यवाद। चक्रवर्ती सर मंडळामध्ये कार्य त्यांच्या नेतृत्वात आजच्या जयंतीचं म्हणजे महत्त्वाचा त्यांनी जे आहे ना जिथं ऊन असेल तिथं त्यांनी दार पदया काढली आणि खरं आतापर्यंत जयंतीमध्ये उन्हाळ्यामध्ये कधीही डोक्यावर छत किंवा नाट उभारण्यात आली नाही, पण चक्रवर्ती दादाच्या संकल्पनेतून त्यांच्या नेतृत्वामध्ये रेल्वे फाटक ते भीमनगर करून दादाने मॅच टाकलेली आहे आणि सगळ्याला सावली पूर्ण शहरामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये नृत्य निघत आहे। त्याच्यामध्ये लहान बाळं, महिला, पुरुष, वयस्कर मंडळी हे सगळे येत असतात। तर आमच्या गावाची प्रथा अशी आहे सकाळी 11:30 ते 12:30 दरम्यान जयंती निघते। तर आजचा पारा बघून असं वाटलं की खूप जास्त पारा आहे। 2-4 दिवसापासून वाढल्यामुळं आम्ही असा विचार केला, मी कार्याध्यक्ष पदावर असल्यामुळं मी आपल्या जे महिला, मुली, बालं, वयस्कर सगळ्या पुरुषाला आम्ही एक चांगली पद्धतीने सावली देता येते का असा विचार केला आणि आम्ही आमचे टीमचे हम 5 1 2 और 3 बाहेर हम 5 जणांनी एवढं मोठं कामाचं स्वरूप दिलं आणि ते कार्यक्रम यशस्वी पार पडला। आणि याच्या पुढेही माझं बघून फिरणं अशी माझी इच्छा आहे। पुढच्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आल्यानंतर हे मी जे कार्यक्रम आज त्याला धरून माझा 5वा कार्यक्रम आहे। सगळ्यात पहिले व्यसनमुक्त जयंती करण्यासाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम घेतला होता। त्याच्यानंतर सर्व रोजगार शिबिर घेतलं। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काय संग्रहित आहे त्याची नोंद करून घेतलेली आहे। ती बॅनर वगैरे काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आजच्या जयंतीमध्ये सगळ्याला सावलीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि जयंती झाल्यानंतरही आणखीन पुढे म्हणजे 4-5 कार्यक्रम असते ना ते इतके उत्साहित असते ना की जनतेला आणि पूर्णाच्या समाजाला एक नवी दिशा आणि दाखवण्याचं काम मी करेन।